नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की अशा कोणत्या चुका आपल्या हातातून होतात जेव्हा केव्हा आपण इंटिमेट होतो तेव्हा आपण काय चुका करतो याविषयी आज आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओद्वारा जाणून घेऊया। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। मित्रांनो, खरोखरच माझे मराठी जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसा तर तुम्ही रिस्पॉन्स खूप छान दिलेला आहे आणि असाच रिस्पॉन्स तुमच्याकडून मला अपेक्षित होता आणि असेल। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, फिमेल पार्टनर पण नॉर्मल असतं, मेल पार्टनर पण नॉर्मल असतात, पण दोघांमध्ये तरी पण इंटिमेट लाईफमध्ये काही ना काही सॅडनेस असतो। तर हे कशावरून होतं? तर मित्रांनो, केव्हा केव्हा इंटिमेट लाईफमध्ये जेव्हा केव्हा तुम्ही इंटिमेट होता तेव्हा तुम्ही थोडासा म्हणजे चुका करून बसता। जसे की सगळ्यात पहिली मी चूक सांगेन की जेव्हा केव्हा इंटिमेट व्हायचा तुम्ही प्रयत्न करता तर तेव्हा तुम्हाला दोघांनाही पण तुम्हाला विचार विनिमय करून सेक्स करावा। तुमच्या जेव्हा केव्हा तुम्ही काम केला करसाल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये दडपण नसायला पाहिजे, भीती नसायला पाहिजे, कोणी दार वाजवेल का, कोणी उठेल का, आपला आवाज बाहेर जाईल का, असे जे काही म्हणजे कारणं असतात जे की आपल्याला अँझायटीमध्ये आपल्याला डेव्हलप करतात, तर असे कारणं पण आपल्या डोक्यामध्ये आलेले नाही पाहिजे। तिसरी गोष्ट आहे की सेक्स प्रक्रिया जी असते ही ताबडतोब उरकवायची गोष्ट नसते, याला आपण एन्जॉय करायचं आहे, फक्त काम म्हणून करायचं नाही आहे। म्हणून जितकं जास्त तुम्ही फोरप्ले करसाल, जितकं जास्त तुम्ही आपल्या पार्टनरबरोबर डिस्कशन करसाल, काही सेक्सी टॉक करसाल, तितकं चांगलं दोघांचे हार्मोन सिक्रेट होऊन तुम्हाला ऑर्गॅझमपर्यंत लवकर पोहोचवण्यासाठी हे टॉक पण तुम्हाला मदत करू शकतो। आणि केव्हा केव्हा असं होतं की पुरुषांना खूप घाई झालेली असते, आपलं इंद्रिय टाईट झालं, इन्सर्ट केलं आणि फास्ट मास्टरबेशनसारखं स्ट्रोकिंग केलं आणि इजॅक्युलेशन करून दिलं आणि तुम्हाला तर ऑर्गॅझम मिळालं, पण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरचा अजिबात विचार केलेला नसतो आणि त्याच्यामुळं त्यांची अजून कुठे डिमांड असते आणि त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटतं की आपल्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन झालेलं आहे। तर हे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असून हा तुमचं म्हणजे अति घाईपणा जो आहे तो तुम्हाला नडतो। तर अति घाईपणा हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इंटिमेट होताना अजिबात नको असतो। तर मित्रांनो, त्याच्यानंतर तुमच्या पार्टनरला तुम्ही जितकं चांगलं प्रॉपर नॉलेज देसाल आणि तितकं चांगलं तिचं इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला वाढवण्यासाठी मदत होऊ शकते। त्याच्यानंतर हायजीन जे असते, जे आपण लैंगिक स्वच्छता म्हणतो, ते पण प्रॉपर दोघांनी मेंटेन करणं अत्यंत गरजेचं असतं। कारण की दिवसभर काम करून तुम्ही बाहेर काम करता, ते किचनमध्ये काम करते, दोघे तुम्हाला घामाचा वास नाही आला पाहिजे म्हणून दोघांनी जर आंघोळ करून किंवा शॉवर घेऊन जर इंटिमेट लाईफला इंटिमेशनला सुरुवात केली तर मला वाटतं दोघांना पण प्रसन्न ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला चांगला वेळ काढता येईल आणि त्याच्यामुळे चांगला आनंद घेता येईल आणि दोघांना पण ऑर्गॅझम मिळण्यासाठी या सर्व छोट्या छोट्या गोष्टी असतात, या तुम्हाला नक्कीच मदत करतात। म्हणून मित्रांनो, केव्हा केव्हा बऱ्याच वेळा असं होतं की सगळं नॉर्मल असून पण केव्हा ना केव्हा आपल्याला म्हणजे काही काही लैंगिक आयुष्यामध्ये अडचणी येतात, तर त्या अडचणी दूर होण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही जर लक्ष ठेवलं तर मला वाटतं तुमचं लैंगिक आयुष्य खूप छान आणि सुंदर बनू शकतं। धन्यवाद मित्रांनो।